मानवी जन्माला आलं तर काहीतरी माणसानं कीर्ती रूपानं शिल्लक राहिलं पाहिजे, असं काही काम केलं पाहिजे. आपण सर्वांनी या भव्य आणि दिव्य या वास्तूमध्ये सर्व लोकांनी योगदान दिलं, श्रम दिले. पार झाडू मारण्यापासून ज्यांनी कळस बसेपर्यंत काम केलं, या सर्वांचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, साठविला हरीजी हृदय मंदिरी. ज्यानं आपल्या अंतकरणामध्ये हरी साठवलेला आहे त्याची येरझार संपत्ती, त्याची सरली येरझार आणि त्याचा सफल व्यापार होतो. कोणाचा? ज्यानं हरी आपलासा केला, हरी साठवला, झाला सफळ व्यापार. पुन्हा कोणाचा सफळ व्यापार होतो? की हरी आला हाता, देव ज्याच्या हातामध्ये आला त्याचा व्यापार सफळ होतो. तो का म्हणे हरी काही उरून येदी उरी, त्याचा व्यापार सफळ होतो आणि त्याचीच येरझार संपत्ती. आता येरझार म्हणजे काय? येणं आणि जाणं. सारखं येणं आणि जाणं त्याला काय म्हणतो आपण? येरझार म्हणतो. मानवी जन्माला आल्यानंतर ही येरझार संपायची. का संपायची? येरझारच दुःखाला कारणीभूत आहे. विठाला विठाला कारण येरझार ही दुःखाला कारणीभूत आहे. आणि प्रत्येक जीवाला असं माहिती आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सर्वांना दुःख नकोय, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भाविना जीवे, न वांछिता दुःख पावे, येणे न संभवी स्वतंत्रता. माऊली म्हणतात, इच्छा नसतानाही देखील दुःख पदरामध्ये येतं. दुःखाचं कारण आहे की येरझार आहे. जन्माला येणं आणि जाणं याला येरझार म्हणतात. आणि येरझार ही दुःखाला कारणीभूत आहे. आणि ज्यांनी हरी आपलासा केला, ज्यांनी हरी हृदयामध्ये साठवला, त्यांची येरझार संपते. महाराज तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे देखवीरा, विठ्ठलाचे देखवीरा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे देखवीरा, विठ्ठलाचे देखवीरा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे देखवीरा, विठ्ठलाचे देखवीरा. आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे देखवीरा, विठ्ठलाचे देखवीरा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. जन्म आली त्याचे हो, फळ झाली साची हो. तेव्हा ज्यांना हृदयी ज्यांनी आपला हरी साठवला त्यांचं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, भगवंतांनी ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेस जलचर भूचर खेचर ही अगोदर निर्माण केली. 84 लक्ष येऊन जीवाच्या खाणी गाढव कुत्रे मांजर डुकर हे जन्माला केले. पण कारण असं झालं, एवढे जन्माला घालून देवाला समाधान वाटलं नाही. कारण हे कुत्रे गाढव डुकर हे देवाला ओळखायला तयार नाही. आजही काही देवाला ओळखत नाही. त्यांना काय म्हणायचं तेच म्हणायचं.
देवाला असे खंत वाटली की आपण एवढं सायास प्रयत्न करून एवढी जीवसृष्टी निर्माण केली, याच्यातलं एकही सुद्धा आपल्याला ओळखीत नाही. साहजिक आहे, आपण एवढं अनेक सायास प्रयत्न करून दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून काही कमावतो, प्रयत्न करतो, आणि मुलाला काम सांगितलं तो जर ऐकत नसेल तर आपल्याला सुद्धा खंत वाटते. नहा केला जन्म दिला, सांगितलेलं काम ऐकत नाही, तो देव आहे. देवाला असं वाटलं एवढे आपण तयार केले तरी आपल्याला ओळखत नाही. मग असा जीवसृष्टी निर्माण करावा की जेणेकरून तो आपल्याला ओळखील. मग नाथ महाराज सांगतात, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञाने देही विदेही पाहि पावते. म्हणून भगवंताला ओळखण्यासाठी बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहि, असं ज्ञान या नरदेहामध्ये देवाने घातलं की ज्या ज्ञानानं विदेही अवस्था म्हणण्यापेक्षा परमात्मा स्वरूपाला प्राप्त होईल असं ज्ञान भगवंतांनी या शरीरामध्ये. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, यात देही घडे देवाचे भजन, यात देही घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन, यात देही घडे देवाचे भजन, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. अरे गाढो कुत्रे डुकर मांजर यांनी कधी विचार केला का की सावता महाराजांची पुण्यतिथी सोहळा आलेला आहे आणि तो आपण पार पडू, असं त्यांच्या ठिकाणी विचार आहे का? नाही. पशु काय जाणती पाप पुण्य, पशुला पाप पुण्याचा विचार त्यांच्या ठिकाणी नाही. भगवान परमात्मानं जे ज्ञान त्याला जाणण्यासाठी जे दिलं ते याच देहामध्ये दिलं. मग याच देहानं ही यरझार संपतोय. ती माऊली म्हणतात, येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना यरझारे चिरा पडे. येण्याची शरीरे याच शरीरामध्ये आल्यानंतर हा हरी आपल्या हृदयामध्ये साठविता येतो, अन्य इतर जीवामध्ये नाही. जे ज्ञान भगवान परमात्म्यानं या देहामध्ये घातलं, निज ज्ञान घातले पाही, की ज्या ज्ञानानं हा जीव आपल्या भगवत स्वरूपाला प्राप्त होतो असं ज्ञान देवाने घातलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात की ज्या ज्ञानानं परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होणार हे शरीर आहे, एवढं अमूल्य शरीर भगवान परमात्माने तुम्हा आम्हाला दिलं. त्याचा सदुपयोग, त्याची संधी सोनं मनुष्यानं केलं पाहिजे. कारण संधी पुन्हा पुन्हा येत नसते जीवनामध्ये, कोणतीही असो संधी, व्यावहारिक असो पारमार्थिक असो, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. नाहीतर कबीर महाराज सांगतात, खाया पिया सुखसी सोया, नहाग जमाना खोया. काय फायदा आहे? मानव देह अल्लाने तुझं देह आहे ना, खाया पिया सुखसी सोया. एवढं मोठं शरीर भगवंतानी हे प्रपंच करण्यासाठी दिलं नाही,
ते भजन करण्यासाठी दिलं महाराज. तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देहा भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा महाराज म्हणतात हे शरीर आहे, हे देवाने जे निर्माण केलं ते फक्त प्रपंच भोगण्यासाठी नसून ते भजन करण्यासाठी दिले. देवी दिला द्या भजना गोमटा. पण झालं काय याच्या उलट की विषय भोगामध्ये हा रममान झाला आणि आपल्या स्वस्वरूपाला विसरून गेला. बरं विषय ओढे बोलाले जीवा कोण करीना जीवन बघे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. अमूल्य किमतीचा नरदेहाला प्राप्त होऊन विषय भोगामध्ये रममान झाले आणि विषय भोगामध्ये रममान झाल्यामुळं देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत विसरली तया ओर झाली हानी विसरली तया ओर झाली हानी विसरली तया ओर झाली हानी विसरली तया थोर झाले हारे विसरले ना विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या लक्ष 84 येऊन जीवाच्या खानी 84 लक्ष येऊन फिरत 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 या लागतं महाराज आणि मग हे मानव शरीर मिळतं महाराज. बरं या शरीराला आल्यानंतर एक संधीचं सोनं केलं पाहिजे आणि याच देहामध्ये हरी साठवल्या जातो. बरं काही म्हणतात कोणी साठवलं का तुम्ही सांगता हरी साठवा हरी साठवा. ज्यांना हरी हृदयामध्ये साठवला त्यांची यरझार संपली असं कोणी आहे का की ज्यांचा पुण्यतिथी 16 आपण करतो. साठविला दाता ते डोक्याचा साठविला दाता ते डोक्याचा
साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता धन्याची माता धन्याच्या धन्याची माता धन्याच्या बेटा धन्याची माता धन्याच्या पिता साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा साठविला दाता उदाहरण सांगतात नामदेव महाराज. धन्य द्याची माता धन्य द्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा. काही शंका निर्माण होत्या की त्रिलोक्याचा असणारा जो नाथ आहे साठविला दाता त्रिलोक्याचा. त्रिलोक्य नाथ असणारं ज्यांनी संपूर्ण जग निर्माण केला एवढा मोठा परमात्मा आणि एवढ्याशा हृदयामध्ये कसा साठविला आहे ना. असे काही लोक प्रश्न विचारणारे एवढा प्रभू भावे तिने त्याने संपुष्टी राहावे. किती मोठा आहे तो. अहो सर्व व्यापून तो शिल्लक राहतो. एवढा मोठा प्रभू तो साठविल्या कसा जाईल. त्यासाठी अंतकरण केवढं पाहिजे. त्याचं कारण असं आहे महाराज या अंतकरणामधील असणारे जे काही षडविकार आहे देव तुम्हा आम्हाला बसण्यासाठी चांगली जागा आपण पाहतो आहे ना. या ठिकाणी जर अमंगळपणा असेल स्वच्छता नसेल तर बसा वाटत नाही. तर आपल्याला जर बसा वाटत नाही तर तो त्रिलोक्याचा नाथ आहे. तुका मने चित्त करारी निर्मळ 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 येवोनी गोपाळ येवोनी गोपाळ राहिते ये रती माईका करारे निर्मळ येवोनी गोपाळ तुका मने चित्त करारे तुका मने करारे म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राई तिथे आणावं लागत नाही. मग तो आपण होऊन तिथं राहतो महाराज. आपण होऊन राहतो. पाहायला जावं लागत नाही. लोक पाहायला जातात धुंडत राहतात. धुंडवून गरज नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणच देव होय गुरु आहे ना. तो स्वतःच गुरु रूपानं होऊन आपल्याला उपदेश करत असतो महाराज. पाहायची गरज नाही. म्हणून असा असणारा एवढा मोठा प्रभू या हृदयामध्ये साठवल्या जातो. याचं जिवंत उदाहरण जर असेल तर ज्यांचा आपण हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम करतोय श्री संत सावता महाराज. इतिहास सर्वांना माहिती ती गोष्ट काय सांगायची. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज देव मळ्यामध्ये गेले लपन टिपन डाव खेळला सर्वांना माहिती. देवाने नुसतं विचारलं सावता मला लपो. आता मग सावताला कुरको होतं जवळ तार तशी फाडलं महाराज आणि देवाला आत लपलं. साठविला हरी. तुम्हाला सर्व माहिती आहे त्या गोष्टी मी सांगत नाही. या जगामध्ये दोनच असे व्यक्ती आहे की ज्यांनी आपलं हृदय फाडून देव अंतकरणामध्ये साठवला. ते म्हणजे बजरंगबली आणि एक सावता महाराज. विठाला विठाला विचारलं नसतं की राम सर्व ठिकाणी म्हणतो तुझ्यात आहे का.
तर हनुमंतराने तार हे छाती फाडवली, राम सीता सहित आत दाखवले महाराज. तर म्हणतात भक्त, देवाने विचारलं सावता महाराजांना, मला लपण्यासाठी जागा दे, कुठे देऊ काय देऊ चौकशी केली नाही. सावता महाराजांनी लगेच खुरपा घेतला ना आपलं फाडलं महाराज. साठविला हरी. नामदेव महाराज खूप वर्णन करतात, साठविला दाता त्रिलोक्याचा. एवढे मोठे महान श्री संत सावता महाराज हे एक नैष्कर्मी सिद्धांताचा अवतार मानलेले. बरं, अनेक संत या जगामध्ये होऊन गेले, पण सावता महाराज हे सर्वात वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध. माऊलीला समाधी देण्याला सुद्धा श्री संत सावता महाराज होते. देवाबरोबर ज्यांना समाधी द्यायची त्याचे देव साक्षात उभा आहे, तिथं आमचे सावता महाराज सुद्धा उभे होते. अनेक जीव तुम्ही आम्ही सर्व पंढरपूरला जातो, एकच असा साधू आहे की देवाला त्यांची वारी करावी लागते. विठाला आजही पंढरपुराहून पांडुरंगाची पालखी आरंगावला येते महाराज. आणि केलं काय, कर्मे शु भजावा. काही जास्त खटाटोप नाही केला भक्ती करण्यासाठी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. आपली शेती बाडी प्रपंच व्यवहार हे सर्व करून देव देव साध्य करता येतो महाराज. हे सावता महाराजांनी केलं नाही का साध्य? आपणही ते करतो, पण आपल्या करण्यामध्ये आपला व्यवहार लय चुकीचा आहे. विठाला त्यांनी जे जे कर्म केलं ते देवाला अर्पण केलं महाराज. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जननोय अवघा जनार्दन. ऐसे ऐकते निवती साधुजन, ऐसे ऐकता निवती साधुजन. जे जे कर्म केलं ना ते देवाला अर्पण केलं महाराज त्यांनी. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मवतीन गंतयम ब्रह्म कर्म समाधिना. मग ते कर्मही चांगलं असावं लागतं. आपण खोटे कर्म देवाला अर्पण करतो, कसं आपलं चांगलं होणार आहे? पण सावता महाराजांची जी दृष्टी आहे, आज जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप.
त्यासी नाही का म्हणतात महाराज, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. ही अवस्था ज्यांची प्राप्त झालेली आहे त्यांना पूजा ध्यान जप त्याची नाही, काही करायची गरज नाही. आमचे त्यापैकी सावता महाराज होते, ज्यांनी आपल्या मोठ नाड्यामध्ये विठ्ठल पाहिला, लसूण मिरची कोथिंबीरीमध्ये विठ्ठल पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. त्यांनी काय केलं? दुसरं काहीच केलं नाही. कोण्या वाऱ्याला खेट्या आणलं नाही, कुठं पंढरपूरला गेलं नाही, असं समजून नका गेलं नाही. त्यांच्या घराण्याची परंपरा ही वारी पार दैवी माळीपासून सनी. बरं, पंढरीचे वारकरी होतेच, पण मुद्दाम समाजाला दाखवून देण्यासाठी की देव आपल्या मातीमध्ये आपलं काम धंदा करण्यामध्ये सुद्धा देव सावत्याने केला मला, सावत्याने केला मला, विठ्ठल पायी गोळी लागला, विठ्ठल पायी गोळी लागला. सर्व घरीच आणि त्यांनी का आपला परमार्थ प्रपंच हा परमार्थ करून दिला, भगवत स्वरूप केला महाराज. अनेक संतांनी योग योग आपापले योग वेगळी वेगळी प्रतिक्रिया आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वेगळं आहे, नामदेव महाराजांचं वेगळं आहे, नाथ महाराजांचं वेगळं आहे. पण सर्व संतांमध्ये आगळा आणि वेगळा सिद्धांत जर असेल तर ते श्री संत सावता महाराजांचे. सोपे वर्मा सांगितले संती, सोपं वर्म सांगितलं महाराज. काही करू नका, कुठे जाऊ नका, शेतामध्ये काम करा, पण जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. ही नजर ठेवा. आपली नजर ती राहिली नाही, आपली नजर दृष्टी सर्व वाईट नजर आहे. कोणाचं चांगलं चाललं ते आपल्याला देखत नाही. ही एक दृष्टीचा दोष आहे ना. महाराज ट्रिप आणायला लागले की त्यांच्या विरोधात सीट पांगाचं काम करते असे बी लोक आहे ना. कारण दृष्टी चांगली पाहिजे. आणि म्हणून
दृष्टी जर चांगली असेल, नाही तर मग एवढ्या माळा गळ्यामध्ये गंध इथं काय सारा अंग गंधाने गंधगुळीचा नाश केला. आणि एखादा वारकरी दारामध्ये आला, पाणी द्या म्हणलं तर पुढच्या घरी वा काय जाळाचं काय ते एवढ्याला माळी ते एवढ्याला गंध आहे नाही. बिगर मी तर याच्या पुढे जाऊन सांगतो, प्यानारा खाणारा साधू दारात आला तर या महाराज म्हणतो आहे का नाही. मग त्यो चांगला आहे का ह्यो चांगला आहे. मग त्या परमार्थ मा कठीण. बरं अवघड गोष्टी आहे सर्व. सांगायचं मला एकच की गळ्यामध्ये त्याचा गळा माळा असो नसो काही घेणं देणं नाही, पण जीवन हे सावतोबासारखं पाहिजे. शिवग काट्या लावणे जनावर आत येऊ नये म्हणून शेतीला कुंपणे माळगंध कुंपणे. हो पाहिजे त्याचा अर्थ असं धरू नका की घालू नका म्हणून. हो ते असून तर स्वेर भटकू राहिलेले, नसल्यावर तर लगेच मोकळे विठाला संत सावता महाराजांनी देवा आपल्या हृदयामध्ये साठविला हरी जी हृदय मंदिरी. ज्या हृदय मंदिरामध्ये हे हृदय हे मंदिर आहे महाराज. बरं हेच मंदिर आहे. या मंदिरामध्ये देव आहे. माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासे कामो विषयावरी. जवळ आहे मग काही म्हणतात दिसत का नाही. देव आहे देव आहे देव काही लोक म्हणतात देव आहे तर दिसत काऊन नाही. ही एक प्रश्न जे मोठा आहे नाही. पण दिसत नाही म्हणून नाही का. जसं फुल आहे, फुलामध्ये सुगंध दिसत नाही पण आहे का नाही. फुलामध्ये सुगंध आहे पण दिसत नाही. काही गोष्टी या जगामध्ये आहे पण दिसत नाही. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर मी निघून गेल्यानंतर विजेच्या ताराला हात लावून पहा. लावू नका पण दिसत नाही पण आहे का नाही. मंथोनी नवनीता तैसे ज्ञान मंथोनी नवनीता तैसे ज्ञान मंथोनी नवनीता तैसे ज्ञान मंथोनी नवनीता तैसे ज्ञान. वाया व्यर्थ गाता वाया व्यर्थ गात आधी मार्ग हरी मुखे हरी मुखे मारा ओ हरी मुखे मारा हरी मुखे हरी मुखे मारा. सर्व जगामध्ये काही वस्तू आहेत पण दिसत नाही. दिसत नाही म्हणून नाही असे सुद्धा होत नाही. फुलामध्ये सुगंध दिसत नाही पण आहे. विजेच्या तारामध्ये वीज आहे पण दिसत नाही. तसं तूप हे दुधामध्ये आहे असं विचारलं तर एक माणूस दुधामध्येच हात घालू लागला. कुठे म्हणलं दूध याच्यामध्ये.
दुधामध्ये तूप कुठे बनले? अरे बाबा, दुधामध्येच तूप आहे, पण त्याच्या काही प्रक्रिया करायला लागतात ना. प्रक्रिया केल्याशिवाय तसं महाराजांनी प्रमाण दिलं की मंथोनी नवनिता तैशी घी अनंता. ते दूध तापावं लागेल, इरचण घालावं लागेल, त्याचे दही करावं लागेल, त्याला मग मंथन करावं लागेल, मग लोणी निघेल, तो लोण्याला काढावं लागेल, मग तूप होईल. असं कसं दिसन दुधामध्ये तूप लगेच पाहिलं की? तसं नाही, प्रक्रिया करावं लागते, प्रक्रियाशिवाय नाही. आणि ते प्रक्रिया करण्याचं माध्यम साधन हे माहिती पाहिजे. एक मनुष्य शेतामध्ये रात्रीची वेळेस घरच्यांना सांगितले, बाबा ही काठीनी घोंगडीनी बॅटरी संघाने लाईट केली तर तुला उजाड. हा निघाला रस्त्यानं, बॅटरी वस्तू जवळ आहे, लाईट गेली पण उजाड करायची प्रक्रिया त्याला माहिती नाही. एक मनुष्य आला, म्हणले का रे बाबा बॅटरी आणली नाही संघ? म्हणले आहे, मग उजाड का करत नाही? म्हणले मला काही कळत नाही. अरे म्हणले येड्या, हे बटन दाब ना. बटन दाबल्याबरोबर प्रकाश पाडला. वस्तू जवळ आहे पण ज्ञान नाही. ज्ञान नसल्यामुळं जवळ असून फायदा नाही. विठाला विठाला जवळ आहे, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. आपल्या जवळच आहे महाराज, पण त्याची काही प्रक्रिया करायला लागते. आणि ती प्रक्रियामध्ये आमचे श्री संत सावता महाराजांनी साठविला हरी जी हृदय मंदिरी. मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर महाराज म्हणतात येरझार संपावं लागते. त्याची सरली येरझार, 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 त्याची सरली येरझार. येरझार संपली, पण कोणाची संपली? साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्याची सरली येरझार, झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ झाला म्हणतात. व्यापार आपण जर केला तर मुदला मध्ये पुढी तोटा, ऐसा खोटा उदिमतो. एखाद्याने व्यापार धंदा सुरू केला आणि जर तोट्यातच येत असला, तर मुदलाच तोटा आणत असला, तर ते व्यापार करून काय कामाचा आहे? ते सफळ झाला पाहिजे. इथं महाराज म्हणतात झाला सफळ व्यापार. कशामुळं? तर हरी आला हाता मग कैसी भय चिंता. तो परमात्मा अविनाशी असणारा जो परमात्मा तो आता आमच्या हातामध्ये आला. हातामध्ये आल्यामुळं झालं काय? तर त्याची सरली येरझार, झाला सफळ व्यापार. देव हरी आला हाता
अरे हरी म्हणजे कुठं आहे? आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंदिले देव नाही अशी जागा नाही महाराज. जिकडं तिकडं सर्व देव आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात की हा जो हरी आहे हाच काय हरण करतो? कशाचं? जीवाच्या पाठीमाग लागलेलं जे दुःख आहे त्याचं हरण करणारा फक्त हरीच आहे बरं का. तुका म्हणे हरी काही उरू नेदी उरी. या शरीरामध्ये असणारे जे काम क्रोधादी जी विकार आहेत ते सर्व हरी खाऊन टाकतो महाराज बरं. आणि उरला उरी अवघा हरी अशी जी अवस्था ज्याची प्राप्त झाली महाराज सांगतात त्याची सरली यरझार झाला सफळ व्यापार विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 हरी जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मात्र नाही. यापेक्षा ज्ञानी विद्वान आपल्या बुद्धीनुसार सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्या हृदयामध्ये श्री संत सावता महाराजांनी हरी साठवला त्याचं वर्णन ब्रह्मविद वर्यान ज्यांनी या भागवत सापडाची पताका महाराष्ट्रापासून पार पंजाब पर्यंत नेली असे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक म्हणजे नामदेव महाराज. त्या नामदेव महाराजांनी वर्णन केलं श्री संत सावता महाराजांचं. महाराज नाम म्हणे त्यांचा जन्म सफल नाम म्हणे त्यांचा जन्म सफल उतारिला मारियाता मारियाता भौजा उतारिला मारियाता मारियाता उतारिला मारियाता उतारिला मारियाता मारियाता सावता वंश उद्धरेला माळियांचा. प्रत्येक समाजामध्ये साधू अवतीर्ण होतात बरं. पण साधूलाही जात नसती. तुम्ही आम्ही भांडवल करून ठेवलेलं आहे. साधू हा सर्व व्यापक असतो बरं. प्रत्येक संतांना काही उपमा आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज हे वैराग्याचे मूर्तिमंत अवतार आहे बरं. त्यांच्या ठिकाणी दगदगीत ज्वाळा अग्नी जायचा असं त्यांचं वैराग्य. शांती ब्रह्म नाथ महाराजांकडे शांती येऊन अंगावरी थुंकला तरी पण प्रसाद देवानी मुक्त केला.
याला म्हणतात शांती. कोणी? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना कधीच राग केला नाही. नामदेव महाराज हे प्रेम आहे. बरं, अनेक संतांच्या बाबतीमध्ये तसं श्री संत सावता महाराजांच्या बाबतीमध्ये जर उपमा पाहायची असेल तर रामदेवराय म्हणतात ते सागर आहे. सागर, सावता सागर. सागराची उपमा दिली, प्रेमाचा आगर. हो, अशी उपमा आहे प्रत्येक संताला. हो, नामदेव महाराज म्हणतात हो, की सावता सागर प्रेमाचा आगर. हो, असे जे श्री संत सावता महाराज ज्या ठिकाणी जन्माला आले, ज्या देशामध्ये जन्माला आले, ज्या कुळामध्ये जन्माला आले, ते कुळ कसं आहे महाराज? पावन आहे. बरं, धन्य ते कुळ पावन तो देश. जे ते हरी जे दास जन्म घेती, जे ते हरी जे दास जन्म घेती, जे ते हरीचे दास जन्म घेते, जे ते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशी त्या ठिकाणची माती पवित्र आहे महाराज. म्हणून धन्य ती यारण रत्नाचीच खान, जन्मला निधान सावता तो. त्याचं कुळही पवित्र आहे. हो, समाजही पवित्र आहे. ज्या देशामध्ये जन्म घेतला तो देश पवित्र आहे. हो, अशी त्यांची ख्याती आहे महाराज. हो, अशा संतांचं वर्णन नामदेवरायांनी केलं. कोणी कोणाचे वर्णन करत नाही. पैलवानाचं वर्णन पैलवानानेच करावं. आता पैलवानाचं वर्णन चहा पिऊन पेद्रू झाला, पाव खाऊन हातपाव झाला, हा लायक ठरत नाही. विठाला संतांचं वर्णन संतांनीच करावं, इतरांना करून काही फायदा नाही. पैलवानाचं वर्णन पैलवानानेच करावं, तेव्हा ते सार्थक ठरतंय. आणि म्हणून असे श्री संत सावता महाराज त्या काळामध्ये सर्व ज्ञान संपन्न, सर्व संतांमध्ये सुद्धा ते वयोवृद्ध होते. आणि त्यांच्या समाधी देण्यासाठी औरंगाबादला साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. असं कोणता भाग्यवान महात्मा आहे महाराज. आणि ते आपल्या कुळामध्ये जन्माला आले, हे विशेष भाग्य आहे. आणि तुमचं आमचं सुद्धा भाग्य आहे. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. आणि एक मोठं भाग्य आहे तुमचं आमचं, की अशा थोर महात्म्यांची पुण्यतिथी सोहळा आणि तो साजरा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. हेच मोठं भाग्य आपलं. तर गेले कित्येक कोरोनामध्ये, आताच पाहिला आपण, कोरोनामध्ये कित्येक लोक गेले. हो, आपला नंबर त्याच्यात लागला नाही, हे आपलं मोठं भाग्य आहे ना. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोजया
महाराज म्हणतात कोण भाग्यवान या जगामध्ये. अरे अनंत कोटी भगवान पांडुरंग परमात्म्याला जे शरण गेले तेच खरे भाग्यवान. या मानवी जीवनामध्ये देवाची जयंती, साधू संतांच्या पुण्यतिथीचा सोहळा आपल्या जीवनामध्ये करण्याची सार्थकता, त्या कार्यक्रमासाठी काही योगदान देण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला लाभत असेल तर यापेक्षा भाग्य दुसरं नाही महाराज. बरं यालाच भाग्यवान म्हणतात. कोणाला शरण गेले, शरण गेले पंढरीनाथा, शरण गेले पंढरीनाथा, भाग्यवंत मनोदया, भाग्यवंत म्हणून अशा थोर महात्म्यांची सेवा करण्याची संधी, कोणाला अन्नदान करण्याची संधी, झाडून काढण्यापासून तो पार लाख देणारा पर्यंत